राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आता एक मोठी माहिती हाती आली आहे। विलीनीकरण चर्चांवरती आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सध्या तरी कोणी बोलणार नसल्याची भूमिका ही प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी घेतली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून जोवरती कोणी चर्चा करत नाही तोवरती आता या विषयावरती न बोलण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। पक्षाच्या साप्ताहिकामध्ये शशिकांत शिंदेंनी काही दिवसांपूर्वी लेख लिहिलेला होता आणि त्यावरून चर्चा सुरू झाल्या। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करून अजितदादांकडे धुरा सोपवली जाईल असं या लेखामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं। 12 फेब्रुवारीला या संदर्भामध्ये अंतिम निर्णय होणार होता असं देखील त्यांनी या लेखामध्ये म्हटलेलं होतं। मात्र आता त्यांनी या लेखावरती प्रतिक्रिया देण्यास देखील नकार दिलेला आहे। आणि दरम्यान राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। बघा, अजित पवारांनंतर त्यांच्या पक्षाला 10 तोंड फुटलेली आहेत। अजित पवार हा एक खांबी तंबू होता, तो तंबू कोसळलेला आहे। त्याच्यामुळे त्या तंबूतले उंट, घोडे, बैल, गाढवं बरं काय सगळे धावाधाव चालू आहे त्या तंबूतले। कोण काय बोलते, कोण काय ओरडते त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही। आणि याबरोबरच शरद पवार हे राज्यसभेवरती निवडणूक लढणार असल्याचं खासदार संजय राऊतांनी सांगितलंय। मध्यंतरी माझी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली, त्यांना मी या विषयावरती त्यांचं मत विचारलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे, हे त्यांनी मला सांगितलं। आता या 3 पक्षामध्ये चर्चा होईल। शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, 60 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांना संसदीय कार्याचा अनुभव आहे। त्याच्यामुळे जर शरद पवार साहेबांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितलेली आहे, त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।